सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी आता पोलिसांनी करीना कपूरचा जबाब नोंदवला। हाणामारीच्या वेळी हल्लेखोर आक्रमक होता। आरोपीनं दागिन्यांना हात लावला नाही, करीना कपूरची पोलिसांना माहिती। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरारच, तर हल्लेखोर गुजरातच्या दिशेने गेल्याची माहिती। मुंबई पोलिसांचं पथक आता गुजरातमध्ये तपासासाठी जाणार। सैफवरील चाकू हल्ला प्रकरणातील आरोपीनं दादरमधून हेडफोन्स खरेदी केला, तर पोलिसांकडून दादरमधील मोबाईलच्या दुकानाचीही तपासणी। सैफवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित हा हल्लेखोर नाही। संशयित आरोपीचा वर्सोवा भागातील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। संशयित आरोपी चप्पल चोर असल्याची माहिती, पोलिसांकडून चौकशी सुरू। प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबानं वाचला। खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबानं तो वाचला। सैफवरील चाकू हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप। आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर, तर धनंजय मुंडे आज राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला जाणार नाहीत। प्रकृती ठीक नसल्यामुळे धनंजय मुंडे अधिवेशनाला अनुपस्थित राहणार। तर छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार का, याबद्दल सुद्धा संभ्रम। छगन भुजबळांची नाराजी टोकाची नाही, यावर मार्ग काढू, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी सपत्नीक शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं। राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजित पवार शिर्डीत उपस्थित। व्यक्तिगत कारणामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला असेल, धनंजय मुंडेंचा संबंध असल्याचं फडणवीसांनी कुठेही सांगितलं नाही, राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांचं विधान। सुरेश धस लायकीचा माणूस नसल्याचं ओबीसी लोकांनी फोन करून सांगितलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सुरेश धस यांच्यावर निशाणा। आज वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी, तर केज कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी होणार। बीड हत्या प्रकरणामध्ये कराड सध्या एसआयटी कोठडी। सुदर्शन घुलेसह 6 आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार, तर 6ही आरोपींना आज बीड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। संतोष देशमुखांच्या हत्येचं कारण पुढे करून जातीय तेढ निर्माण केला जातोय। भाजप आमदार अभिमन्यू पवारांनी कोपर्डी 2 करण्याचं वक्तव्य केलं, लक्ष्मण हाकेंचा आरोप। धनंजय मुंडेंच्या एका प्रकरणात अनिकेत निकम हे वकील होते, त्यामुळे बीड प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती नको, अंजली दमानी यांचं ट्विट। निकमांच्या नियुक्तीवर राजकारण करणं म्हणजे गुन्हेगारांना मदत करण्यासारखं। गुन्हेगारांना वाचवायचं असेल तर नियुक्तीला विरोध होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची यावर प्रतिक्रिया। हार्वेस्टर मालकांकडे 10 लाख इतकी कॅश कुठून आली, हार्वेस्टरवाल्यांनी काही लेखी घेतलं का, लक्ष्मण हाकेंचे हार्वेस्टर मालक शेतकऱ्यांना सवाल। पडताळणीपूर्वीच 4000 महिलांची लाडकी बहीण योजनेतनं माघार, आता पडताळणीमध्ये अपात्र ठरवण्याची टांगती तलवार असल्यानं माघार घेतल्याची माहिती। चुकीच्या पद्धतीनं अर्ज करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे नको म्हणून अर्ज केले आहेत, सरकार कोणाचेही पैसे माघारी घेणार नाही, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। शरद पवार गटाचे सतीश चव्हाण आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाणांनी पवार गटामध्ये प्रवेश केला होता। भाजपचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची आजपासून 2 दिवस बैठक। लोअर परळ या ठिकाणी संघ मुख्यालयामध्ये आजपासून 2 दिवस या बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे इथे उपस्थित राहणार। 24 तारखेनंतर मोठा पक्षप्रवेश होणार, ठाकरे गटातनं अनेकांचा अपेक्षित असलेला मोठा पक्षप्रवेश होईल, मंत्री उदय सामंतांचं विधान। शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 10,000 शिक्षकांची भरती करण्यात येणार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारीपासून आता नव्या बसेस दाखल होणार। 400 बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण, तर 200 सीएनजी बसेस घेण्याचा पीएमपी प्रशासनाचा निर्णय। 31 जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। अमेरिकेत टिकटॉकवर बंदी कायम, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा बंदी उठवण्यास नकार।